खरं तर हा विषय याची व्याप्ती बघता माझ्याकडे पण एक फार मोठं आव्हान आहे. खरंच मी एवढा मोठा व्यापक विषय आपल्या पुढे कसा मांडू शकतो. माझा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा काहीसा वेगळा आहे. मला हे केवळ स्मारक वाटत नाही, ती निश्चितच प्राचीन संस्कृतीची स्मारक आहे, पण त्याही पलीकडे माझ्यासाठी त्या स्मारकातून मानवी कल्याणाचा एक विचार प्रभावित होतो. मला ती बाजू फार मनाला स्पर्श झाली. त्यामुळे माझ्यासाठी ती फक्त एका विशिष्ट आकाराची मोजमापाची पाषाणात कोरलेली स्मारक नाही. तत्कालीन जो समाज संस्कृती याचे प्रतिबिंब आपल्याला या स्मारकातून दिसतं. या स्मारकाच्या निर्मिती मागे अनेकांचे हात लागलेले आहेत. त्यामुळे ज्याला एक व्यापक अशा स्वरूपाचं प्रतिनिधित्व या स्मारकांमध्ये लाभलेलं असल्यामुळे मी त्यांच्याकडे फार मोठ्या आशेने बघत असतो. कधी कधी जेव्हा मन फार खिन्न होतं, जेव्हा निराश होतं, तत्कालीन समाज जीवनातील काही घटना मनाला कुठेतरी दुःखी करून जातात, त्या आठवड्यातला जो सुट्टीचा दिवस येत असतो, त्या सुट्टीच्या दिवशी मी या स्मारकात जाऊन त्या स्मारकाकडे शांतपणे बघत असतो आणि त्यातून प्रेरणा घेत असतो की याच्या निर्मितीचा नेमका उद्देश काय होता. आणि असं लक्षात येतं की जेव्हा आपण या लेण्यातील शिलालेख बघतो, त्यातील शिल्पसंपदा बघतो, स्थापत्य बघतो, आणि दगडामध्ये जवळजवळ किती माणसं काम करत असतील, कशा प्रकारे तो दगड बाहेर काढला जात असेल, त्याचा विनियोग कसा केला जात असेल, ही सगळे अनुत्तरित प्रश्न आहे. एक लेणी फोडण्यासाठी किती कालखंड लागला असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघताना असं वाटतं की हा जो महाराष्ट्राचा जो कालखंड आहे, त्या कालखंडात जी लेणी निर्माण झाली तो एक मंतरलेला कालखंड होता. प्रज्ञाशील करुणा या 3 मूल्यांवर आधारित तथागतांच्या धम्मविचाराने भारावून गेलेला तो समाज होता. समाज हा शब्द वापरतो की त्यात फार म्हणजे होलिस्टिक हा शब्द मला अभिप्रेत आहे, सर्वसमावेशक आहे. आणि शिलालेख जी माहिती देतात ती फार महत्वाची आहे आणि ती जशी दाखवतात की कशा प्रकारे समाजातील सर्वच लोकांचा सहभाग होता. बरेचदा आपण राजेश्री म्हणतो आणि असं दाखवलं जातं की राजेश्री लावला हे सर्व निर्माण झालेलं, राजेश्री गेला सगळं नष्ट झालंय. असं करताना जी कलेक्टिव्ह पेट्रोनेज, ज्याला आपण सामूहिक सहभाग किंवा ज्याला लोकाश्रय म्हणतो, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. परंतु आपल्याला जेव्हा शिलालेख दिसतात त्यात असं दिसतं की सर्वसामान्य व्यक्तीने पण आपला हातभार लावलेला आहे आणि समाजातील विविध स्तरातील लोकांचा जेव्हा आपल्याला सहभाग या स्मारकांकडे दिसतो तेव्हा असं वाटतं की ही स्मारक त्याला आपण असं कुठल्या काही विचारात बंदिस्त नाही करू शकतो. त्यामुळे ती तत्कालीन समाज जीवनाची, आर्थिक जीवनाची, कारण ती व्यापाराचं फार महत्वाचं योग आहे. म्हणजे त्यात केवळ फक्त आपल्याला स्थापत्य दिसतं, कला दिसतं असंही नाही. त्याच्यामध्ये आपल्याला तत्कालीन समाज जीवन दिसतं, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक ज्या बाबी आहेत, म्हणजे अक्षय निधीसारखा शब्द दिसतो, ज्याला आपण आता फिक्स डिपॉझिट म्हणत असतो. एक ठेव आहे, ज्याला परमनंट एन्डोवमेंट, म्हणजे एखाद्या महत्वाच्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादं व्याख्यान ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण एक अशी ठेव देत असतो, ज्याला आपण परमनंट एन्डोवमेंट असं म्हणतो. तर तशा प्रकारच्या ज्याला अक्षय निधी प्राकृत भाषेत म्हणतात, संस्कृतमध्ये अक्षय निधी म्हणतात, त्याचे उल्लेख दिसून त्याच्या व्याजावर सुद्धा या लेण्यांचं व्यवस्थापन चालत होतं. ती बारीक साईड म्हणजे कशा प्रकारचं समाज, अर्थ
बुद्धाचं जीवन आपल्याला यातून दिसतं. महाराष्ट्रामध्ये जो बौद्ध धर्माचा प्रचार झाला तो गौतम बुद्धांच्या हयातीतच झाला आणि त्याचे आपल्याला उल्लेख प्राचीन बौद्ध वाङ्मयामध्ये दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये कोकण ज्याला अपरांत असं म्हटलं जायचं आणि मराठवाडा या दोन प्रांतांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवन काळातच बौद्ध धर्माचा प्रचार झालेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा आपण खेळगाथा आणि सुत्त निपात या बौद्ध ग्रंथातील संदर्भ बघतो, मग सुत्त निपात या ग्रंथातील पारायण वक्त असो, खेळगाथामध्ये कुंड नावाचा आणि निसिद्ध नावाचे जे दोन बौद्ध भिक्खू आहेत यांचा आत्मकथन असो, या सर्वांच्या संवादाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाला होता आणि त्याचे जे महत्त्वाचे असे प्रमुख केंद्र म्हणून आपल्याला जेव्हा बघतो तेव्हा सोपारा, ज्याला आज नालासोपारा असं म्हणतो, ज्याचं प्राचीन नाव सुप्पाळक, शूरपाळक, सोपाळक अशी वेगवेगळी नावं आपल्याला या वाङ्मयीन ट्रॅडिशन मध्ये जे परंपरेत दिसून येतात. ते प्राचीन शूरपाळक म्हणजेच आजचं नालासोपारा ते एक फार महत्त्वाचं केंद्र होतं. आणि मराठवाड्यामध्ये सध्याचं पैठण म्हणजे प्राचीन प्रतिष्ठान हे एक महत्त्वाचं जे राजकीय केंद्र होतं, जी सातवाहनांची प्रारंभिक राजधानी होती. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं ज्याला नागरी केंद्र अर्बन सेंटर म्हणू शकतो अशा प्रकारचं महत्त्वाचं केंद्र होतं. दुसरं महत्त्वाचं केंद्र जे अर्बन सेंटर होतं ते याच विभागाने त्याचं उत्खनन केलं, ते म्हणजे तेर, याचं प्राचीन नाव तगड. तर अशा रीतीने आपल्याला ही सगळी प्राचीन नागरी केंद्र दिसून येतात. नंतर आपल्याला लक्षात येतं की सम्राट अशोक आणि महाराष्ट्राचा फार एक महत्त्वाचा संदर्भ आपल्याला महावंश, दीपवंश जे श्रीलंकन बौद्ध ग्रंथ परंपरा याच्यात दिसून येतो. त्याचे पुरातन दिसून येतात. म्हणजे सोपारा येथे 8व्या आणि 9व्या जे सम्राट अशोकाच्या मुख्य शिलालेखातील जे 2 शिलाखंड आहेत ते सापडले. सोपारा येथे जो स्तूप आहे त्या स्तूपामध्ये गौतम बुद्धांच्या कुशा पात्राचे अवशेष सुद्धा सापडले, जे सध्या मुंबईच्या ऍक्सिडेंट सोसायटीच्या ताब्यात आहे. आणि ते सुवर्ण भांडे म्हणजे सुवर्ण भांडे म्हणजे सोन्याच्या धातूपासून बनलेल्या पात्रामध्ये कर्नाटकामध्ये ते मातीच्या तुकड्याचे म्हणजे कुशा पात्राचे अवशेष आपल्याला सापडले. साधारणतः 1881 च्या दरम्यान तेव्हाचे प्रसिद्ध पुरातत्वज्ञ पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी जेव्हा सोपाराच्या एका प्राचीन ठिकाणाचं उत्खनन केलं त्यात हे अवशेष सापडले आणि अशा रीतीने आपल्याला हा प्रदेशाचा संदर्भ दिसून येतो. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बोललेली का दिसून येतात. साधारणतः जेव्हा आपण जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांचा थिओटिप्पस ऑफ इंडिया म्हणजे प्राचीन लेणी स्थापत्यावरचा हा एक आधारभूत ग्रंथ आहे. याच्यामध्ये साधारणतः भारतातील एकूण लेण्यांची संख्या 1200 दिलेली आहे. पण ह्या मागच्या 50 वर्षांमध्ये जे संशोधन झालं त्या संशोधनातून किमान 500 लेण्या या मूळ संख्येत आपल्याला ऍड झालेल्या दिसून येतात. आणि त्याच्यामुळे सध्या आपल्याला असं म्हणता येईल भारतामध्ये 1700 ते 1800 लेणी आहेत. त्यातील जवळजवळ 80% लेणी हे त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. कारण की महाराष्ट्राला जो नैसर्गिक वारसा लाभलेला आहे, सह्याद्री पर्वतराजीचा हा जो अभेद्य असा जो नैसर्गिक वारसा लाभला आहे आणि त्याच्यामध्ये जो दगड आहे ज्याला अश्मिभूत खडक म्हटलं जातं, त्याला वेगवेगळ्या भूशास्त्रीय म्हणजे जिओलॉजिकल टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्याला टेक्टन ट्रॅप म्हणतात, ज्याला बसॉल्ट असं म्हणतात. हा जो बसॉल्ट किंवा टेक्टन ट्रॅप जो हा दगड आहे हा दगड फोडण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा मानला जातो. आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा तथागत गौतम बुद्धाने बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंसाठी वत्सावास म्हणजे वर्षवासाची संकल्पना सांगितली तेव्हा गप्पा योगदान खोऱ्यामध्ये जिथे आपल्याला अगदी सपाट मैदानी प्रदेश दिसतो तिथे विटांनी दगड बांधलेली विहार बांधणं सोपं झालं. पण महाराष्ट्रात जर आपण भौगोलिक वारसा बघितला, त्याला आपण लँडस्केप म्हणतो, तो लँडस्केप बघितला तर हा लँडस्केप वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे असं फार महत्वाची भूमिका आहे की तत्कालीन समाजाने कदाचित महाराष्ट्राचा जो एक वारसा आहे, भौगोलिक वारसा आहे, जो प्रसिद्ध लँडस्केप आहे त्याचा पुरेपूर योग्य रीतीने वापर करून स्मारकांची निर्मिती केली.
अशा प्रकारे दिसते का? ही तुम्हाला पांढरी रेष दिसते ना, हा साधारणतः प्राचीन सातवाहन ज्याला आपण एन्शियंट ट्रेड म्हणतो. आणि त्याच्यामध्ये दिसतं की ही सगळी महत्त्वाच्या नागरिक केंद्रातली जी व्यापारी होती, ही व्यापारी त्या सगळ्या व्यापारी भांडवल जात असताना त्या लेडीचा निषेध केला. म्हणजे लेडी केवळ फक्त पूजेची स्थान होतं असं कोणी विचार करत असेल तर ती बेसिकली जनसंवादाची केंद्र होती. जनसंवाद पुन्हा नव्हता. नंतर उपासक उपासिका येणारे व्यापारी या सर्वांमधला आपल्याला एक साधारणतः फक्त व्यापारी भारतीय नव्हे आंतरराष्ट्रीय व्यापारी सुद्धा ते पोलीस कोर्टात सांगेल त्या सर्वांमध्ये एक काय संवाद होता, जनसंवाद होता, याची महत्वाची केंद्र होती. सोबतच धर्मप्रचाराची केंद्र होती. पण त्याचा हा जो सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक हा एक सुद्धा महत्वाचा ज्याला मंजूर आहे त्याला लाभलेला आहे. नंतर तिथे येताना आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशातील म्हणजे आता आंध्र प्रदेशातील अमरावतीच्या अनेक उपासकांनी किंवा व्यापाऱ्यांनी काढला किंवा अन्य लेखीला दान दिलेलं आहे. म्हणजे असं दिसतं की त्या काळामध्ये साधारणतः इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये किती प्रकारे असा जो लॉंग ट्रेड रूट किंवा लॉंग रूट्स इंटरॅक्शन जे होतं त्याला काय म्हणता येईल की दळणवळणाची साधनं विकसित झाली होती. नदी ही फार महत्वाची साधन होतं. लांब महामार्ग ही साधनं होती. समुद्र हा आंतरराष्ट्रीय व्यापारीचा साधन होतं. अशा प्रकारे आपल्याला व्यापार आणि त्यामुळे हा व्यापार केवळ फक्त वस्तूंची देवाणघेवाणापुरता राहिला नाही, तर या व्यापारातून आपल्याला सांस्कृतिक प्रतीकांची सुद्धा देवाणघेवाण आहे. आणि म्हणूनच भाज्यासारख्या लेडीमध्ये सेंटर किंवा ज्याला पंख असलेला घोडा ज्याला आपण ग्रीक संस्कृतीत पेगासस म्हणतो, समृद्धीचं प्रतीक आहे. स्पिंक्स ही सगळी अभारतीय प्रतीक, केवळ अवरोध नाही म्हटलं अभारतीय प्रतीक, पण ही सगळी अभारतीय प्रतीक सांस्कृतिक प्रतीक बौद्ध आपल्याला आलेली दिसतात. स्पिंक्स असो, सेंटर असो, पेगासस असो, ही इजिप्त, ग्रीक, मध्य आशिया या सगळ्या राष्ट्रातून जो काही व्यापार झाला त्या व्यापाऱ्यांसोबत ही सांस्कृतिक प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की एक साधारण जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला समाजकारण अर्थकारण या अशा एका व्यापक दृष्टिकोनातून बघावा लागतो. जेव्हा आपण बौद्ध लेणींच्या प्रकारांचं विश्लेषण करतो, कारण तुम्ही आता क्षेत्रीय अभ्यासातून अनेक लेणींना भेट दिली आहे, त्यामुळे साधारणतः लेण्याचे प्रकार कोणते? मुख्य म्हणजे चैत्य, पण पाली भाषेत याचा शब्द येतो चैत्य. आणि प्राकृतमध्ये जे शिलालेख आहेत त्या शिलालेखाचा शब्द आहे चैत्य घर. चैत्यगृह हा संस्कृत शब्द आहे. तर चैत्य घर म्हणजे प्रामुख्याने तिथे गौतम बुद्धांना प्रतीक रूपात म्हणजे स्तूप रूपात दाखवून त्यांच्यावरती आदर व्यक्त केला जातो. त्या केली जाते. असं एक साधारणतः एक अर्धगोलाकृती चापाकार किंवा गोलाकार आकाराचं असलेलं लेण्याचा प्रकार. दुसरा म्हणजे विहार. आपण जरी साधारणतः विहार म्हणतो, हा विहार शब्द योग्यच आहे, कारण की गौतम बुद्धांनी जेव्हा बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींना निवासस्थानासाठी जे 5 गुणयुक्त प्रकार सांगितले होते ते आपल्याला विनयपीठात दिसतात. आणि पुढे इसवी सनाच्या 5व्या शतकात आचार्य बुद्ध घोषांनी जेव्हा अट्टकथा लिहिल्या, विनयपीठकामध्ये जी अट्टकथा आहे आनंद पासालिका, त्या अट्टकथेत आपल्याला 5 प्रकारच्या उपयुक्त निवासस्थानांचा जो उल्लेख मिळतो त्या सुद्धा आपल्याला विहार शब्द दिसतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याला जेव्हा लक्षात येतं विहारासाठी जो शिलालेख शब्द येतो तो लेणं, लयन किंवा लेणं, त्या लेणं शब्द जो प्राकृत आहे त्याच्यावर सध्याचा मराठी लेणी लेणं हा शब्द विकसित झालेला आहे. आपल्याला असा कुठला त्याचं जेव्हा आपण कार्याचं स्वरूप बघतो ते विहाराचं आहे, पण त्याला जो शब्द प्रयोग आहे तो लेणं किंवा लेणं असा आलेला आहे. अर्थातच त्याचा उपयोग केला जातो बौद्ध संघाच्या सदस्यांच्या निवासस्थानासाठी. पुढे आपल्याला एक मंडप हा प्रकार दिसतो. मंडप म्हणजे हॉल. खरं श्रमण संस्कृतीचे फार महत्त्वाचं योगदान भारतीय संस्कृतीला लागलं. श्रमण संस्कृतीने आपले जे सर्व धर्मप्रचारक होते, धर्माचे प्रचारक होते, धर्माचे चिंतक होते, त्यांना संघ स्वरूपात आणलेलं, म्हणजे ऑर्गनाइज स्ट्रक्चर मध्ये त्यांना एकत्र आणलेलं आणि त्यांच्यामध्ये सातत्याने संवाद होण्यासाठी प्रयत्न केले. एक महत्त्वाचं कार्य आणि त्यामुळे
हे केंद्रस्थानी मानून सामूहिक स्वरूपाचं स्थापत्य दिसतं आणि त्याचाच प्रकार आहे मंडप. मंडप त्यासाठी सातत्याने चर्चा व्हावी. दर 15 दिवसांनी फक्त संघाच्या सदस्यांनी एकत्र भेटलंच पाहिजे असं नियमच आहे. त्याला उपसत म्हटलं जातं. पौर्णिमा आणि अमावस्येला उपसत झालंच पाहिजे. त्या धर्माची चर्चा झाली पाहिजे, विनयाची चर्चा झाली पाहिजे. ज्या काही पाचित्य आहे म्हणजे जे नियम आहेत त्याचं उल्लंघन झालं त्याचं स्वतःहून संघाच्या सदस्यांनी येऊन प्रामाणिकपणे ते सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे काही प्रकारच्या हे सांगितलेले आहे. त्या दुकान काढल्या त्याबाबत काही सांगितलेलं आहे असं पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचं संघाच्या सदस्यांना सुद्धा एकत्र करण्यासाठी आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतं त्याला मुख्य शब्द आहे उपसथागार. आपण विजयपीठात बघितलं. दुसरा शब्द अशा प्रकारच्या धार्मिक सभांसाठी जे मंडप आहे त्याला शब्द येतो उपटठाणशाला. आणि आपल्याला जो शिलालेखामध्ये शब्द दिसतो त्याचे 2-3 प्रकार आहेत. मंडपासाठी शिलालेखात प्राकृत शब्द दिसतो मंडप. कधी कधी आपल्याला उपटठाण असा पण शब्द जुन्नरच्या शिलालेखात दिसून आलेला आहे. नंतर आपल्याला शब्द दुसरा प्रकार आहे निर्वाण भित्ती. निर्वाण भित्ती म्हणजे जिथे स्थानिक बौद्ध भिक्खू स्थानिक जे बौद्ध धर्मगुरू आहेत त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या पवित्र अशा शरीर धातूंवर किंवा हत्तींवर जे स्तूप निर्माण केले ते स्तूप ज्या लेणीत फोडले जायचे त्या लेणीला म्हटलं जातं निर्वाण भित्ती किंवा मेमोरियल स्तूप गॅलरी म्हणजे स्मारक स्तूप समूह. अशा प्रकारच्या लेणी आपल्याला भाजे नंतर काढेरी आढळलेला दिसून येतात. नंतर आपल्याला चैत्य आणि विहार यांची सांगड घालून सुद्धा काही प्रकार विकसित झालेले